श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 2 मार्च आणि आज आहे होळी. तर सर्वांना आधी होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या होळीच्या दिवशी काही उपाय करायचे असतात, काही तोडगे करायचे असतात, जेणेकरून आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, जी काही आपल्यावर समस्या आली आहे, जी काही आपल्याला अडचणी आहेत, त्या सर्व अडचणींचं, समस्यांचं निराकरण व्हावं. आपल्या मनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी या होळीत सर्व जळून खाक होऊन जाव्यात, यासाठी आपल्याला काही उपाय आणि तोडगे करायचे असतात. तर ते उपाय काय आहेत तर मी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आपल्याला संध्याकाळी, या होळीच्या दिवशी संध्याकाळी होळीमध्ये आपल्याला अशा काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक गोष्टींचा नाश होणार आहे. आपल्यावर ज्या काही अडचणी येणार आहेत, संकट येणार आहेत, त्याच्यावर नक्कीच मात होणार आहे. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे नारळ. तुम्हाला एक नारळ आणायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून घड्याळावाईज, तुम्हाला घड्याळ जसं फिरतं तसं तुम्हाला ते 7 वेळा तुमच्या घरावरून उतरायचा आहे आणि तो होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला दहन करायचा आहे. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे खोबऱ्याचा तुकडा. तुम्हाला थोडासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. तो सुद्धा तुम्हाला तुमच्या घरावरून ओवाळून टाकायचा आहे. 7 वेळा ओवाळायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. बघा, असं म्हटलं जातं लक्ष्मी मातेला लवंगा खूप प्रिय असतात. तर तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या 11 लवंगा फुलासहित असाव्यात. या फुलासहित 11 लवंगा घेतल्यावर तुम्हाला त्या संध्याकाळी जेव्हा तुमच्या इथे होळी पेटवणार आहे त्या होळीमध्ये तुम्हाला या 11 लवंगा टाकायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की इथून पुढे पुढच्या होळीपर्यंत माझं घर सुख समृद्धीने आणि भरभराटीने जावो, असं तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचा आहेत आणि हे मूठभर तांदूळ सुद्धा तुम्हाला तुमच्या जिथे कुठे तुमच्या इथं होळी पेटवणार आहे तिथे तुम्हाला हे मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि हा मंत्र बोलून तुम्हाला हे तांदूळ त्या होळीमध्ये टाकायचे आहेत. आता 5वी गोष्ट म्हणजे तुम्हाला तूप सुद्धा त्या होळीमध्ये थोडंसं 1 चमचाभर का होईना पण तुम्हाला तूप त्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला तूप या होळीमध्ये टाकायचं आहे. ह्या ज्या काही मी वस्तू सांगितल्या आहेत यासाठी काही पैसा खर्च होणार नाही, थोडाफार पैसा खर्च होणार आहे. तुम्हाला फक्त एक नारळ आणि लवंगा विकत आणाव्या लागणार आहेत. बाकी तर सगळं सामान आपल्याला आपल्या घरात उपलब्ध होईल. तर तुम्हाला हे सर्व घ्यायचं आहे आणि तुमच्या होळीमध्ये तुम्हाला हे सर्व टाकायचं आहे. बघा, तुम्हाला सकाळी दिवा लावणं जमलं नसेल तर तुम्ही संध्याकाळी तरी तुमच्या उंबरठ्यावर, सकाळी तुम्ही हळदीचं लेपन केलं असेल तर संध्याकाळी उंबरठ्यावर एक दिवा लावा. त्यामध्ये तुम्हाला 2 वाती लावायच्या आहेत. बघा, 2 वाती घेऊन 1 वात करायची आहे. अशा 2 वाती तुम्हाला द्विमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 11 अख्खे काळे उडीद त्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही तेल कोणतंही घेतलं तरी चालेल. हा दिवा पूर्वेला किंवा पश्चिमेला असा दिवा लावायचा आहे. आपल्या घरात जर पैसा टिकत नसेल तर तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी नक्की करायचा आहे आणि दिवा लावताना अशी प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी माता, माझ्या घरामध्ये जितकी काय माझ्या कष्टाची, मेहनतीची जे काही पैसा येईल तो पैसा चिरकाळ टिकून राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर
तर हा उपाय, हे तोडगे तुम्हाला या होळीच्या दिवशी, आजच्या दिवशी करायचे आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.